महाल पाटणे गावात सध्या स्वच्छतेच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले असून ग्रामपंचायतीकडून चालवण्यात येणारी कचरा गोळा करणारी घंटागाडी गेल्या 8 ते 10 दिवसांपासून बंद अवस्थेत उभी आहे. ग्रामपंचायत कार्यालयासमोरच हा ट्रॅक्टर उभा असून त्यामध्ये गावातील नागरिकांकडून कचरा टाकला जात आहे. परिणामी ट्रॉली पूर्णपणे भरली असून परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. गावामध्ये घनकचरा व्यवस्थापनासाठी उपलब्ध असलेली सुविधा असूनही तिचा योग्य वापर होत नसल्याने गावात अक्षरशः घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. विशेषतः महिलांना घरातील कचरा कुठे टाकावा हा मोठा प्रश्न पडला आहे. प्रशासनाकडून कोणतीही तातडीची कार्यवाही होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. ग्रामपंचायत विघटित झाल्यानंतर गावावर प्रशासक नेमण्यात आला आहे. मात्र या प्रशासकांच्या माध्यमातूनही मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या आणि घनकचरा व्यवस्थापन यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान गावातील सामाजिक कार्यकर्ते आणि हॉटेल आनंदराचे संचालक शरद ठाकरे यांनी यापूर्वी स्वखर्चातून ट्रॅक्टर दुरुस्ती करून गावाची स्वच्छता व्यवस्था सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र प्रत्येक वेळी त्यांच्यावरच जबाबदारी येत असल्याने नागरिकांनीही आता पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे. गावातील काही राजकीय मतभेद आणि नेत्यांमधील वादामुळे विकास कामांवर परिणाम झाला असून याच कारणांमुळे ग्रामपंचायत विघटित झाली असल्याचे बोलले जात आहे. आजी माजी सरपंच सदस्य आणि स्थानिक नेत्यांनी राजकारण बाजूला ठेवून समाजकारणाला प्राधान्य देण्याची गरज निर्माण झाली आहे. गावातील नागरिक अजय कुमावत यांनी आणि गावातील काही सुजाण नागरिक सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जागे करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र येत्या काळात प्रशासन या गंभीर समस्येकडे कितपत गांभीर्याने लक्ष देते आणि गावातील स्वच्छता व्यवस्था पुन्हा सुरळीत करते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी इन्चार्ज सुनील बेलदार, महाल पाटणे, देवळा, नाशिक.